आजच्या या दरवर्षी येणाऱ्या परंतु आपल्यासाठी विशिष्ट वाटणाऱ्या अशा या 22 जुलै या दिवसाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांचं मी सर्वप्रथम शब्दसुमनांनी स्वागत करतो। आज 22 जुलै आपल्या सर्वांना माहिती आहे बाय अप्रॉक्सिमेशन डे। पाय ही संख्या तर या निमित्ताने तुमच्या समोर कुणीतरी गणितीय अभ्यासक उपासक येतील आणि तुमच्याशी काहीतरी संवाद साधतील अशी इच्छा सर्व शालेय प्रशासनाची होती। त्या निमित्तानं प्राजक्ताई गोखले या विज्ञान भारतीच्या कार्यकर्त्या आहेत, गणिताच्या अभ्यासक आहेत। तर त्यांच्याशी मी फक्त म्हटलं या का ताई वाईला, तर त्या म्हटल्या आणि हो मला वाईला यायचंच होतं। बरं झालं तुम्ही फोन करून विचारलं। तर खूप दिवसांची त्यांची खूप वर्षांची इच्छा होती की द्रविड हायस्कूल मध्ये यायचं, काहीतरी कारणाने ते राहत होतं असं मी म्हणेन। तर या प्राजक्ताई गोखले या पुण्यामध्ये सध्या त्यांचं वास्तव्य आहे। त्यांचा परिचय म्हणाल तर एक शब्द पुरेसा आहे की त्या गणिताच्या अभ्यासक उपासक आणि प्रचारक आहेत। त्यात वैदिक गणित हा त्यांचा अजूनही जवळचा अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे। त्याबद्दल त्यांचा अभ्यास पण भरपूर मोठ्या व्यासपीठावरती त्यांनी रिसर्च समोर सादर केलेले आहेत। एमएससी स्टॅटिस्टिक्स असणाऱ्या त्याचबरोबर वैदिक गणितामध्ये पण त्यांनी डिप्लोमा पदविका धारण केलेली आहे नागपूरमधून। तर अशा वेगवेगळ्या अंगानं गणिताचा अभ्यास करणाऱ्या प्राजक्ताई आपल्याला आज व्याख्यात्या म्हणून लाभलेले आहेत। मी आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री भोसलेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण पाहुण्यांचं स्वागत एक पुस्तक देऊन करतो। ताईंना पण पुस्तकं खूप आवडतात। येता आमचा असा विषय झाला की गणिताची जवळजवळ 1500च्या आसपास पुस्तकं त्यांच्याकडे आहे गणिताची। तिथं आहे तो आमिराळा। तर आणखी एक त्यांच्या त्या मोठ्या लायब्ररीमध्ये एक भर। तर त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। पण आता तुमच्याकडे 9वी मध्ये किती जण आहे आणि 10वी मध्ये किती जण आहे? तर साधारणतः 9वी 10वी साधारण तेवढीच जण आहे। आता काय झालं की तिकडे मला बोलावलं, बरोबर? आता ह्या शाळेमध्ये सर म्हणाले मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं। का माहिती का? तर खूप वर्षापूर्वी माझे जे सर आहेत त्यांच्याकडनं मला वैदिक गणित शिकण्याची प्रेरणा मिळाली। ते सर तिकडे यायचे। त्यांचं नाव आहे मोहन आपटे, प्राध्यापक मोहन आपटे, जे माझे गुरु आहेत आणि ज्यांनी खगोलशास्त्र आणि गणित याच्यावर 100 पुस्तकं लिहिली मराठीमध्ये। आता ते नाही आहेत, दुर्दैवाने 3 वर्षापूर्वी ते जग सोडून गेले। पण त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांनी दिलेली प्रेरणा, त्यांनी ज्ञानाच्या रूपात ठेवलेला अमूल्य ठेवा या गोष्टी आपल्याकडे आहेत। आणि तेव्हा एकदा सरांनी मला सांगितलेलं की द्रविड हायस्कूल मध्ये मी जातो, म्हणजे ते तेव्हा इथे येत असत। आणि मग तेव्हा मला कळलं की मला पण इकडे आज बोलावलंय, तेव्हा मला असं वाटलं अरे वा, एक गुरूंची आज्ञा आणि आज योगाला येण्याचा। तर मग आपली काही ओळख नाही आधीपासून, बरोबर? पण मी असा विचार केला की मी जर तुमच्या एवढीच असते आत्ता 9वी 10वी आणि माझ्या शाळेत कसे पाहुणे येणार आहेत गणिताबद्दल बोलायला, तर माझ्या मनामध्ये काय काय प्रश्न आले असते। मी असा विचार केला आणि तुमच्या वतीने मी प्रश्न तयार केले। तर ते काही प्रश्न आता मी इकडे मांडणार आहे आणि मला असं वाटतं त्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे। कारण जर आपल्याकडे कोणीतरी येत असेल बोलायला
वेगळी गणित शिकवून जाईल, उद्या काय अजून काही गणित शिकवेल, पण त्यातलं तुम्हाला काही कळलंच नाही तर काय. माझा पण वेळ फुकट आणि तुमचा पण वेळ फुकट. त्यापेक्षा मी असं ठरवलं आपण एक छान प्रश्न घेऊ, त्याच्यामधनं चर्चा करू. कारण 9वी आणि 10वीची जी तुमची पुस्तकं आहेत ना, ती सगळी लिहिण्याकरता मी एक साक्षी होते तिकडे आणि पार्टिसिपंट पण होते त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक शब्द आणि शब्द मला वाचायला लागायचा. आणि काय चुकीचं जात नाहीये ना, काहीतरी भयंकर आपण सांगत नाही आहोत ना मुलांना, खूप कठीण काहीतरी बोलत नाही आहोत ना, हे सगळं आमचा जो गट होता, आमच्या गटातून ओके मिळाल्याशिवाय ते छापायला जायचं नाही. मग मी म्हटलं की चला आज आपल्याला मुलांशी बोलण्याची संधी मिळाली आहे तर आपण जाणून घेऊ. आता या दृष्टीने मी काही प्रश्न तयार केले, तुम्ही हसाल सुद्धा त्याला, कारण मी 9वीत आहे आणि 10वीत आहे आता, बरोबर. त्यामुळे मी तुमची मैत्रीण आहे. बरेच वेळा हा प्रश्न पडतो सगळ्यांना, तो मला पण पडायचा, मी हे सगळं का शिकतोय किंवा शिकतेय. हे तुम्ही ती त्यातले ते सर्कल्स, ते फॉर्म्युले, थिअरम्स, ट्रिग्नॉमेट्री, मग त्याच्यानंतर ते वर्ग समीकरण. 9वी तर एकदमच कठीण होतं, 8वीची लेव्हल आणि डायरेक्ट बीजगणितात सगळं अमृत. तर मग हे मी का शिकतोय, तर ह्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे की का आपण शिकायचं असतं. एक लक्षात घ्या की ह्याचं उत्तर आहे ना, हे गणिताशी रिलेटेड नसून ते आपल्या मेंदूच्या रचनेशी रिलेटेड आहे. तुम्ही सायकल चालवायला शिकता लहान असताना, किती वेळा पडता? खूप वेळा पडता. पोहायला शिकताना आधी आपल्याला पोहायलाच होतं. तसंच आम्ही मोठी माणसं सुद्धा ड्रायव्हिंग जेव्हा शिकतो ना, तेव्हा खूप भीती वाटते. तसंच आपला मेंदू जेव्हा एखादी गोष्ट नवीन शिकत असतो ना, तेव्हा पाथवेज किंवा रस्ते जशी ती गोष्ट आपण शिकत जातो ना, मेंदूमध्ये पाथवेज तयार होत असतात किंवा वाटा तयार होत असतात. म्हणजे आज मला जर्मन येत नाही किंवा फ्रेंच येत नाही, पण जर मी जर्मन शिकायला सुरुवात केली तर माझ्या मेंदूमध्ये नवीन नवीन कनेक्शन पत्ता सुद्धा तयार होतात आणि एक वेगवेगळ्या वाटा बनतात. त्या वाटा बनवायला मला खूप श्रम करावे लागतात. एखाद वेळेस मला असं वाटतं काय आपण या भानगडीत पडलो. तसंच कुठलीही नवीन गोष्ट शिकताना हे होतं. कुठल्याही वयामध्ये तुम्ही गोष्ट नवीन शिकू शकता हे आता विज्ञानाने साध्य केलेलं आहे. पूर्वी विज्ञान असं म्हणत असे की एका विशिष्ट वर्षानंतर तुमच्या मेंदूची वाढ होत नाही किंवा नवीन गोष्टी शिकायला तुम्हाला त्रास होतो. आता तसं नाही. नवीन विज्ञान किंवा नवीन शास्त्र असं सांगतं की तुम्ही जसं जसं नवीन नवीन गोष्टी शिकत राहाल, एकतर तुमचं आयुष्य वाढेल, दुसरं तुम्ही तरुण राहाल आणि तिसरं म्हणजे तुम्ही हुशारच होत राहाल दिवसेंदिवस. त्याच्यामुळे आपण का शिकायच्या कुठल्याही नवीन गोष्टी आणि जास्त कठीण गोष्टी, तर आपल्या मेंदूची डेव्हलपमेंट होणार आहे. आणि आत्ता हे जे तुमचं वय आहे ना, याच्या पुढे जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये जाल तेव्हा आत्ताच्या गणितापेक्षा कितीतरी कठीण गोष्टी कितीतरी कमी वेळामध्ये तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये कराव्या लागतात, नोकरीच्या ठिकाणी कराव्या लागतात की 2 दिवसात मला ह्याचा रिपोर्ट लिहून देईल. हे दिल्यानंतर दिले जातात तेव्हा आपल्या ब्रेनची तयारी व्हायला पाहिजे. गणित काय करतं, एक नवीन तुम्ही भाषा शिकता, एक नवीन प्रश्न कसे सोडवायचे याचं शिक्षण तुमचा ब्रेन गणिताच्या माध्यमातून घेत असतो. म्हणून मी हे का शिकतो. आय ट्रेन्ड मायसेल्फ, और मी माझ्याच मेंदूला मी गणिताच्या माध्यमातून ट्रेन करतो आहे असं स्वतःशी बोलायचं. सर्वात महत्वाचं काय माहितीये का, सेल्फ टॉक. तुम्ही मित्राशी मैत्रिणीशी बोलता, सोशल मीडियावर बोलत असाल, पण स्वतःशी काय बोलतो ह्याच्यामध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे.
स्वतःशी जेव्हा बोलाल की नाही मी माझ्या मेंदूची क्षमता वाढवणार आहे, मी गणित का शिकतोय किंवा मी सायन्स का शिकतेय, तर जास्तीत जास्त मोठ्या समस्या प्रॉब्लेम्स ज्या पुढे येतील त्या सोडवण्याकरता मी माझ्या मनाची तयारी करतोय किंवा करतील. सो दिस इज द रिझन मी हे का शिकतोय. तुम्हाला अजून कोणाला काही उत्तर आहे? तुम्हाला कधी हा प्रश्न पडल्यानंतर तुम्ही काय उत्तर दिलंय स्वतःला? मी गणित का शिकतोय? चांगले मार्क मिळवाय, ते तर उद्दिष्ट आहे की छान मार्क मिळाले पाहिजे, ते मिळणारच आहे. तुम्ही जेव्हा लहान असताना कोणाची सगळ्यांची मातृभाषा मराठी आहे इथे का कोणाची हिंदी आहे? सगळ्यांची मातृभाषा मराठी आहे. तरी आपल्याला हिंदी येतं गुजराती समजतं. मला गुजराती समजतं कारण मी मुंबईत राहिली. मला थोडं थोडं मल्याळम पण समजतं कारण मी साऊथ इंडियाला खूप प्रवास केलाय. मला बंगाली समजतं कारण माझ्या खूप बंगाली मित्रमैत्रिणी आहेत. संस्कृत समजतं कारण मी संस्कृत शिकली आहे. तर म्हणजे ह्या सगळ्या भाषा मी काही लहान असताना नाही शिकले, हळूहळू शिकले. गणित ही एक भाषा आहे. जशी मराठी भाषा आहे, संस्कृत भाषा आहे, जर्मन फ्रेंच अशा भाषा आहे, तशी गणित व्यक्त करण्याची भाषा आहे. म्हणून जेव्हा मोठे मोठे शास्त्रज्ञ त्यांची डिस्कव्हरीज किंवा त्यांचे शोध विशेषतः भौतिक शास्त्रातले मांडतात ते गणिताच्या भाषेत मांडतात. तुम्ही हे इक्वेशन ऐकलं असेल E=mc². ऐकलंय हे इक्वेशन? E=mc² हे इक्वेशन ऐकलंय? बरं, मी तुम्हाला सांगते ह्या इक्वेशनची गोष्ट शोधा तुम्ही. तर हे सर्वात पॉवरफुल समीकरण आहे जगातलं. E=mc². E is equal to energy, M is equal to mass, आणि C हा जो आहे तो काय आहे? C चा अर्थ माहिती आहे कोणाला? वेलोसिटी ऑफ लाईट, म्हणजे प्रकाशाचा वेग. C हा प्रकाशाचा वेग आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. म्हणून सूर्य उगवल्यानंतर त्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचायला 8 मिनिटं लागतात. म्हणजे आपल्याला जो सूर्य दिसत असतो तो 8 मिनिटापूर्वीचा असतो. म्हणजे 8 मिनिटांमध्ये जर सूर्याचा स्फोट झाला तर तो मध्ये दिसणार नाही आपल्याला, तो 8 मिनिटं झाल्यानंतरच दिसेल. बरोबर? म्हणून E=mc² हे आइन्स्टाईननी काढलेल्या इक्वेशन मध्ये ॲटम बॉम्ब कसा तयार करायचा त्याचं इक्वेशन. ई म्हणजे एनर्जी. ती ॲटम बॉम्बचा जो विशिष्ट वजन असतं ते विशिष्ट वजन जेव्हा त्याचं कार्बन किंवा त्याच्यामधले जे केमिकल रिॲक्शन्स होतात ते झाल्यानंतर जी एनर्जी बाहेर पडते ती एनर्जी ह्या इक्वेशननी आपल्याला मिळते. मग हे सगळं त्याला लिहिता आलं असतं पण त्याने एक इक्वेशन लिहिलं. त्यामुळे गणित इतकं कठीण का असतं तर ती भाषा आहे आणि म्हणून ती भाषा आपल्याला शिकायची आहे. आणि ती भाषा का शिकायची आहे? कारण अख्खं जग त्या भाषेत बोलताय. इकॉनॉमिस्ट त्या भाषेत बोलतात. तुम्ही कधी जर बजेट असतं माहितीये तुम्हाला, आपल्या देशाचं बजेट असतं ते किती तारखेला असतं? पूर्वी किती असायचं? किती तारखेला? मार्चला असायचं. आता ते फेब्रुवारीत असतं. बरोबर? तर तेव्हा जेव्हा बजेट डिक्लेअर होतं तेव्हा फक्त आकडे असतात. तेव्हा काय असतं? फक्त आकडे असतात आणि ते संपूर्ण गणिताच्या भाषेमध्ये सांगितलेलं असतं की किती नफा झाला, कुठल्या कुठल्या योजना आहेत वगैरे. त्यामुळे गणित ही भाषा आहे. कोणाला सांगायचं आहे का अजून गणित इतकं का कठीण असतं? कोणाला उत्तर द्यायचं आहे असं? त्यामुळे गणित कठीण असतं आता हे सोडून द्यायचं. ते सोपंच असतं कारण ती भाषा आहे आणि ते आपल्याला आलं की ते सोपंच होतं. बरोबर? त्यामुळे फक्त कधी कठीण जातं? आपण नीट लक्ष दिलं नाही तर कठीण जातं. आपण गणित करता करता जर घरी काय चाललंय ते ऐकत असू साईडला किंवा गाणं ऐकत असू किंवा दूर काहीतरी लाऊडस्पीकर ऐकत असू तर तुम्हाला नक्की कठीण जाईल. लक्ष दिलं नाही तर कठीण जाईल.
लक्ष दिलं तर अतिशय सोपं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. सगळी छोटे अगदी दुसरी पासून. आता मी ही गोष्ट गणिताच्या भाषेत सांगणार. कशी सांगायची? एक मडकं आहे, ते गच्चीमध्ये ठेवलेलं आहे. मडक्याची उंची 40 सेंटीमीटर आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 10 ते 12 सेंटीमीटर उंचीचा पाणी आहे. कावळा मडक्यापासून साधारणतः 100 मीटर उंचीवर उडतोय. 100 मीटर उंचीवरून त्यांनी मडक्याकडे बघितलं तेव्हा त्याचं डोळ्या आणि मडकं याच्यामध्ये साधारणतः 60 अंशाचा कोन तयार झाला. आणि मग त्या कोनामधून तो कर्णाच्या गतीने, म्हणजे जसा पायथागोरस मध्ये आपला कर्ण असतो डायगोनल, सो ही स्टार्टेड ट्रॅव्हलिंग फ्रॉम दॅट डायगोनल मोशन टुवर्ड्स पॉट. डायगोनल मोशन मध्ये त्यांनी मडक्याकडे यायला सुरुवात केली. विदिन ॲट द रेट ऑफ 3 मीटर पर सेकंद, 3 मिनिट पर सेकंदाला त्याचा वेग होता. अशा प्रकारे त्या वेगाने तो तिकडे आला. 10 सेकंदामध्ये आला आणि 10 सेकंदामध्ये तो आल्यानंतर त्याला दिसलं की साधारणतः ज्या प्रत्येक छोटे छोटे जे दगड होते ते आजूबाजूला पडलेले होते, याच्यामध्ये ते जे दगड होते त्यांचं व्हॉल्यूम साधारणतः 20 सेंटीमीटर क्यूब असं होतं साधारणतः. सो 20 to 50 सेंटीमीटर क्यूब असलेले ते साधारण 25 ते 30 दगड त्याने त्या पाण्यामध्ये टाकले. कुठलं प्रिन्सिपल वापरलं सायन्सचं की ते पाणी वरती आलं? कुठलं प्रिन्सिपल आहे? आर्किमिडीज प्रिन्सिपल असं सांगतं की जेव्हा तुम्ही एखादी वस्तू पाण्यात बुडवता तेव्हा त्या वस्तूच्या आकारमाना इतकं पाणी बाहेर टाकलं जातं. शिकल्यात सगळे नुसतं पाठ केलंय. कावळ्याने काय वापरलं? आर्किमिडीज प्रिन्सिपल वापरलं. त्यांनी ते सगळे दगड टाकले. त्या सगळ्या दगडांचं वस्तुमान होतं ते एकत्र वस्तुमान एवढं झालं की त्याच्यामुळे त्याच्या आकारमाना इतकं पाणी वरती आलं. आणि मग कावळ्याने ते पाणी केलं आणि साधारणतः 5 मीटर पर सेकंद या वेगाने आनंदाने तो उडून. ही झाली गणिताची भाषा. तुम्ही गणिताच्या भाषेत गोष्टी लिहू शकता. मज्जा येईल का तुम्हाला अशी गोष्ट लिहायला? अशी गोष्ट लिहायची आणि सोडवायला द्यायची. आपण ती सोडवायची. आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला सोडवायला द्यायची. ही गणिताची भाषा. काय माहितीये का, खूप आता मी थोडंसं सिरियस सांगते इथे की सर्वात तुम्हाला कठीण जाणाऱ्या जे गोष्टी आहेत ना त्या आहेत शाब्दिक गणित. बरोबर? कोणाकोणाला शाब्दिक गणित कठीण जातात? वर्ड प्रॉब्लेम्स. हाऊ मेनी ऑफ यू जस्ट रेज युअर हँड? ही शाब्दिक गणित कठीण जाणार. बरोबर? सो मेनी ऑफ यू. आपण सगळ्यांना आता ह्याचं कारण काय बघा. त्याचं कारण ते गणित समजत नाही असं नाहीये. याचं कारण भाषा समजत नाहीये. याचं कारण गणितामधली भाषा समजत नाही. तुम्हाला एक सांगते की जी तुम्ही हळूहळू शाब्दिक गणित सोडवाल, त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवाल तर तुम्हाला ते येईल. पण ही एक खूप मोठी मेंटल प्रोसेस आहे. बघा मेंटल प्रोसेस कशी आहे. मी तुम्हाला थोडंसं लिहून दाखवते.
सगळ्यांना बोर्ड दिसतोय? अक्षर खूप छान येणार नाही. आता त्याचं काय असतं की पहिल्यांदा आपण गणित वाचतो, बरोबर? गणित किंवा त्याला आपण उदाहरण म्हणूया. तुम्ही जेव्हा उदाहरण वाचता, जेव्हा पहिल्यांदा आपण एखादं शाब्दिक गणित वाचतो तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही, आपण नुसतं वाचतो, हो की नाही? मग दुसऱ्यांदा आपण ते नीट वाचतो, मग तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्याच्यामध्ये साधारणतः गणित उदाहरण वाचन काय दिलं आहे, काय शोधायचे आहे हे साधारणतः आपल्याला कळतं, बरोबर? आता हे जर तुम्हाला कळलं तर त्याच्यानंतर तुम्ही ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये कीवर्ड्स किंवा अत्यंत महत्वाचे शब्द, मग ते महत्वाचे शब्द असतील इक्वेशन तयार करण्याचे, किंवा या खुर्चीची किंमत 400 रुपये होती, अशा 3 खुर्च्या विकत घेतल्या, टेबलाची किंमत 700 रुपये होती, अशी 2 टेबल विकत घेतली, आणि मग आपण इक्वेशन फॉर्म करतो, टोटल पैसे इतके झाले. आता हे जे आहे ना की ह्याच्यानंतर तुम्ही महत्वाचे शब्द आणि मग कुठली क्रिया करायची किंवा ऑपरेशन, which operation, whether you want to create equation किंवा वर्ग समीकरण तयार करायचं, बेरीज वजाबाकी काय नक्की करायचं. आता हे जे सगळी जी माहिती आहे की मला काय दिलं आहे, मला काय शोधायचं आहे, माझ्याकडे महत्वाचे शब्द कुठले आहेत, कुठलं ऑपरेशन मी करायचं आहे, ही सगळी माहिती तुमच्या मेंदूमध्ये कुठेतरी इनपुट, त्याला कम्प्युटरमध्ये जसं इनपुट आउटपुट प्रोसेस असते तशी मेंदूमध्ये इनपुट होते. ती इनपुट झाल्यानंतर तुम्ही जे जे आतापर्यंत शिकलेला आहात, बेरीज वजाबाकी गुणाकार वर्गमूळ भागाकार, जो काही क्रिया आहेत, तर त्या सगळ्या एकदम ऍक्टिव्ह होतात की काय मला इथे करायचं आहे. हा तुमच्या मेंदूमधला कम्प्युटर ऍक्टिव्ह होतो. तुमच्या कम्प्युटर मध्ये जशी हार्ड डिस्क असते तशी तुमच्या मेंदूमधली हार्ड डिस्क एकदम ऍक्टिव्ह होते. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काय करता की त्याचं रूपांतर तुम्ही गणितामध्ये करता किंवा नंबर्स मध्ये. यू ट्रान्सफॉर्म देम इनटू न्यूमरिकल और मॅथमॅटिकल काय जे असेल ते मॅथमॅटिकल कन्सेप्ट. मग ती कुठली पण कन्सेप्ट असेल, भागाकार असेल, या ज्याला आपण म्हणतो की ह्याच्यामध्ये तुम्ही ते ट्रान्सफर करता. आता हा जो ट्रान्सफर आहे ना, की जी संपूर्ण शब्दांमधून तुम्ही त्याचा ट्रान्सफर गणितीय भाषेमध्ये करता, इथे तुम्ही स्वतःला गणितीय भाषेमध्ये व्यक्त करता. आणि हे खूप मोठी अचीवमेंट आहे, ही मानवाच्या उत्क्रांतीमधली खूप मोठी अचीवमेंट आहे की जी भाषिक नॉलेज आहे, जे लँग्वेज फॉर्म मधलं नॉलेज आहे, ते तुम्ही एका अत्यंत वेगळ्या फॉर्म, जो मानवांनीच तयार केलेला फॉर्म आहे, पूर्ण इव्होल्युशनच्या सायकल मध्ये त्या मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये तुम्ही लिहिताय. त्यामुळे यू शुड क्लॅप युअरसेल्फ की यू कॅन डू दॅट. तो तुम्ही न्यूमरिकल फॉर्म मध्ये करता आणि एकदा का तुमचं गणित तयार झालं की तुम्ही सगळे मास्टर आहात सोडवायला, हो की नाही? एकदा शाब्दिक गणिताचं गणितामध्ये रूपांतर झालं की तुम्हाला काय प्रॉब्लेम नसतो. फक्त तिथे वेगळेपणा करून चालत नाही, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशननी
गणित सोडवावं लागतं, ती सिली मिस्टेक्स ज्याला आपण म्हणतो, मला फार दया येते. म्हणजे मला दयाच येते हल्ली मुलांची, जेव्हा मी त्या सिली मिस्टेक्स बघते की अरे 25 वजा 20 5 लिहायचं सोडून 4 लिहिलं. म्हणजे मला ते मार्क अर्धा मार्क उगाचच गेला ना. मला तो द्यायचा आहे त्या मुलाला किंवा त्या मुलीला, द्यावासा वाटतोय, पण मी नाही देऊ शकत कारण तुम्ही एवढी भयंकर चूक केली तिकडे. आणि गणितामध्ये काय असतं, चूक म्हणजे चूक आणि बरोबर, म्हणजे मधलं काही नसतं. चूक आणि बरोबरच्या मध्ये काही थोडंसं बरोबर आहे मॅडम द्या ना, हो पाव मार्क द्या असं म्हणणार का तुम्ही? थोडंसं बरोबर आहे असं अशी येतात माझ्याकडे मुलं कॉलेजमध्ये. ओ बघा ना मी एवढं तरी दिलंय, मी फॉर्म्युला तरी दिलाय, पण तो चुकीचा दिलेला असतो. पण आय हॅव जस्ट ॲटलिस्ट ट्राईड इट, सो यू शुड गिव्ह मी जस्ट 0.25 मार्क. नो, वी कांट गिव्ह 0.25 मार्क. तो न्यूमरिकल कन्सेप्ट किंवा हे आणि मग सॉल्विंग इट आणि फाइंडिंग सोल्युशन, ही जी प्रोसेस आहे हे तुमच्या मनामध्ये तयार झालेलं कोडिंग आहे. यू आर ऑल व्हेरी गुड कोडर्स. मग कोडिंग काय आहे, तर ही कोड लँग्वेज जी भाषेची आहे ती तुम्ही गणिताच्या कोड लँग्वेज मध्ये व्यक्त करताय स्वतःला. सो ऑल ऑफ यू आर अ व्हेरी गुड कोडर्स अँड कोड ब्रेकर्स. तुम्ही स्वतः कोड लँग्वेज, तुम्हाला माहितीये का तुम्ही स्वतः छान कोड लँग्वेज तयार करू शकता. करत असाल सिक्रेट मेसेजेस पाठवत असाल तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये. माझ्या मुलीने 9वीत असताना मस्त एक कोड लँग्वेज तयार केली. ती आणि मी दोघींनाच करायची फक्त ती, आणि आम्ही त्या भाषेत बोलायचो. तर आता आपण परत एकदा गणिताची भाषा काय ते बघितलं आणि वर्ड प्रॉब्लेम्स तुम्हाला कठीण जातात, तर हा त्याचा प्रोसेस आहे. त्यामुळे गणिताची भाषा काय असते, तुम्ही एखादी छानशी गोष्ट लिहू शकता आता गणिताच्या भाषेमध्ये, राईट. आता ती व्यक्त कशी करायची, तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की गणिताची भाषा व्यक्त करण्याकरता आपल्याकडे गणितच आहे. गणिताची भाषा व्यक्त करण्याकरताच तुम्ही सगळं शिकताय ना. गणिताची भाषा व्यक्त करण्याकरता तुम्ही ट्रिग्नोमेट्री शिकताय, सॉल्व्स शिकताय, गुणोत्तर प्रमाण शिकताय, प्रपोर्शनॅलिटी शिकताय. हे सगळं तुम्ही काय शिकताय, तर गणिताची भाषा व्यक्त करण्याकरता शिकताय. आता हे सर्वात महत्वाचा प्रश्न, सगळ्यांच्याकडे गणिताची पुस्तकं आहेत बरोबर, आणि तर ह्या गणिताच्या पुस्तकाचा मी कसा उपयोग करायचा. एक मी तुम्हाला सांगते की जेव्हा आम्ही बालभारतीमध्ये सगळेजण बसलो की आता आपल्याला 9वी आणि 10वीची पुस्तकं, सर्वात पहिल्यांदा आम्ही 7वी आणि 9वी आधी केलं, 8वी आणि 10वी पुढच्या वर्षी केलं. म्हणजे पहिल्यांदा 7वी 9वीची पुस्तकं तयार केली आणि मग 8वी 10वीची पुस्तकं तयार केली. तर जेव्हा आम्ही विचार करायला बसलो की आपलं पुस्तक उपयोग कसा केला जाईल, तर सगळ्यांना एक महत्वाचा चॅप्टर आहे जीएसटी. 10वी मध्ये जीएसटी आहे, 9वी मध्ये मला वाटतं इन्कम टॅक्स आहे. अजून तो तुमचा झाला नसेल कारण तुम्ही आत्ताच सुरुवात आहे 9वीची, त्यामुळे तो थोडासा नंतर आहे. आणि 10वीच्या मुलांचा सुद्धा तो झाला नसेल कारण तो थोडा नंतर आहे. आता जीएसटी ही जी संकल्पना आहे किंवा इन्कम टॅक्स, तर जसं गणित हा अख्खा तुम्हाला शिकवला जातो, पण त्याच्या वेगळ्या वेगळ्या ब्रांचेस आहेत. वेगळ्या वेगळ्या ब्रांचेस म्हणजे त्याचे खूप विभाग आहेत. मग त्यातले कुठले कुठले विभाग आहेत, तर भूमिती हे पूर्ण इंडिपेंडंट विभाग आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त पुढे जाऊन करिअर करू शकता. स्टॅटिस्टिक्स ज्याला तुम्ही म्हणता की ग्राफ्स काढतो आपण, तर स्टॅटिस्टिक्स हा प्रचंड मोठा एक विभाग आहे. की मी आज कॉलेजमध्ये स्टॅटिस्टिक्स शिकवते, फक्त मी गणित नाही शिकवत, पण मी स्टॅटिस्टिक्स किती शिकवते, 120 तास. 120 तासात 120 लेक्चर्स देते मी पूर्ण वर्षामध्ये. एक तासाचा एक लेक्चर. म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये स्टॅटिस्टिक्स कशाला लागतं, आजची तुमची AI ची भाषा, कम्प्युटर
कॉम्प्युटरची भाषा, प्रोग्रामिंगची भाषा ही सगळी स्टॅटिस्टिक्स मध्ये व्यक्त होते, म्हणजे गणिताच्याच भाषेत व्यक्त होते. त्याच्यामुळे माझ्या पुस्तकाचा मी कसा उपयोग करणार? सगळ्यात पहिल्यांदी जेव्हा तुम्ही परीक्षेसाठी म्हणून पुस्तकाचा अभ्यास करता, तेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा धडा वर्गामध्ये शिकवला जातो, प्रॅक्टिस घेतली जाते, प्रॅक्टिस करता, तुम्ही 2-3 गणितं सोडवता, तुम्ही काय करायचं? सॉल्व्ड एक्झाम्पल्स किंवा सोडवलेली उदाहरणं हा एक सेक्शन असतो, माहितीये तुम्हाला? ती गणितं वाचायची आणि ती गणितं आपल्या वहीमध्ये करायची. ती सगळ्यात दुर्लक्षित गणितं आहेत, कोणीच ती वाचत नाही. सोडवलेली उदाहरणं तुम्ही वाचता? नाही वाचत. तीच सर्वात महत्वाची आहे, कारण त्याच्यावरतीच आधारित फायनल एक्झामचा पेपर असतो. मी आता तुम्हाला सिक्रेट सांगते. सोडवलेली जी उदाहरणं असतात ती वाचायची, ती परत सोडवायची, त्यातल्या संख्या बदलायच्या आणि परत बघायचं की मला येताय का सोडवता. तर हे एक तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्हाला वाटतं की अरे इथे मला येतच नाहीये, परत सोडवलेलं उदाहरण बघायचं, त्याच्यासारखीच उदाहरणं एक्सरसाइज मध्ये असतात सेम. ती अजून एक सोडवलेलं उदाहरण द्यायचं, त्याच्यासारखी 2 उदाहरणं एक्सरसाइज मधली सॉल्व्ह करायची, मग पुढे जायचं, मग दुसरं सोडवलेलं उदाहरण द्यायचं, त्याच्यासारखी एक्सरसाइज मधली उदाहरणं, आणि सगळ्यात शेवटी ती स्टारवाली घ्यायची. कारण स्टारचा अर्थ कसा आहे की थोडंसं तुम्हाला जास्त प्रयत्न करावा लागेल ती गणितं सोडवायला. तर त्याचा अर्थ म्हणून त्याला मी स्टार केलाय. मग सगळी मुलं काय करतात माहितीये का? मला कठीण गणित सोडवता येतं, म्हणून सुरुवात झाली नाही झाली चॅप्टरला की पहिल्यांदा ते स्टारवाला गणित सोडवायला देतात. ते कसं येणार तुम्हाला? मग घाबरतात, अरे बापरे मला हे येतच नाहीये. अरे बाकीची गणितं आधी सोडवा, ते तुम्हाला आपोआप येईल गणित. सगळी उरलेली गणितं तुमची सोडवून झाली त्या पुस्तकातली की ती स्टारवाली गणितं सोडवायची. ठीक आहे? मग प्रत्येक पुस्तकामध्ये QR कोड दिलेला आहे. तुम्ही पाहिला का QR कोड? तर QR कोड जो दिलेला आहे तो जर तुम्ही प्रेस केला मोबाईलच्या QR कोड स्कॅनरवर, तर त्याच्यामध्ये खूप मटेरियल दिलंय. त्याच्यामध्ये YouTube व्हिडिओ दिले, त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिसला अजून प्रश्न दिले. ते कोणीच बघत नाही, कारण अख्खं आम्हाला कसं आहे तुम्हाला सांगते की जेव्हा बालभारतीचं पुस्तक बनवायचं असतं तेव्हा लाखो पुस्तकं बनवतो आम्ही आणि लाखो प्रती असतात. तर आम्हाला नंबर ऑफ पेजेसची मर्यादा असते की 134 पानातच पुस्तक झालं पाहिजे. मग मला अजून गणितं द्यायची आहेत ना मुलांना, मग मी ती काय कुठे देणार? माझ्या पुस्तकातली पानं संपली, मला अजून सांगायचंय ना भूमितीबद्दल. मग मी काय करणार? म्हणून आम्ही एक छान युक्ती केली की आम्ही QR कोड केला. म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, जी एक्स्ट्रा अजून गणितं सोडवायला द्यायची आहे, ती सगळी कुठे आहेत? त्या QR कोडवर आहे. तर सर्वांना कळलं गणिताच्या पुस्तकाचा उपयोग कसा करायचा. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जे तुम्ही सगळे करता आणि कधीतरी शाळेत असताना मी पण केलं. दुसऱ्या दिवशी माझा पेपर आहे, मी आदल्या दिवशी गणित सोडवलं आणि जर माझं गणित चुकलं, काहीच येत नाही, सगळं चुकतंय, उत्तरं चुकलंय सगळी, काय होणार आहे उद्या, ही सर्वात मोठी चूक आहे. आदल्या दिवशी एकही गणित सोडवायचं नाही, पूर्ण एकही गणित सोडवायचं नाही. जी गणितं तुम्ही आधी सोडवलेली असतात ना ती गोष्टीच्या पुस्तकासारखी वाचायची आणि त्याच्यामध्ये की स्टेप्स असतात बघा. अरे इथे सबस्टिट्यूशन करायचंय. की स्टेप्स म्हणजे काय? की महत्वाच्या पायऱ्या, त्या महत्वाच्या पायऱ्या फक्त नोट करायच्या. तिकडे तुम्ही पेन्सिलीने लिहिलं तरी चालेल, नोटबुक मध्ये त्या महत्वाच्या पायऱ्या नोट करायच्या आणि बघायचं. आता हे तुम्हाला केल्यानंतर बरेच जणांनी जर आधीपासून अभ्यास केला नसेल तर हे त्यांना वाचता येणार नाही, कारण आपण वाचलेलं समजलं पाहिजे ना. म्हणून आधीपासून रोज
5 गणित सोडवणं. जसं एक इंग्लिशमध्ये म्हण आहे की किंवा असं म्हटलं जातं की इफ यू ईट 1 फ्रूट एव्हरी डे यू कीप डॉक्टर अवे. कुठलंही एक फळ खा तुम्ही आणि तुम्हाला डॉक्टरची गरज पडणार नाही. तशी गणितामध्ये एक म्हण आहे, सॉल्व 5 एक्झाम्पल्स एव्हरी डे अँड कीप फेलियर अवे. कोणी तुम्हाला फेलच नाही करू शकणार. एव्हरीवन नीड्स टू ट्राय व्हेरी हार्ड टू फेल. तुम्हाला फेल करण्याकरता, नापास करण्याकरता शिक्षकांना खूप प्रयत्न करावे लागतील जर तुम्ही असं केलं तर. सो एव्हरी डे 5 एक्झाम्पल्स कुठली पण सोडवा, पण आपल्या मेंदूला सराव हा गणित हे सरावानेच येतं. कितीही तुम्हाला क्लासमधले टीचर सांगतील, कोणी नातेवाईक सांगतील, आत्ता अभ्यास करायची गरज नाही, आम्ही काय नव्हतो का 10वी असं म्हणतात ना नातेवाईक, मोठ्या बहिणी भाऊ, आम्ही काय 10वी केली नाही का. पण नाही, तेव्हा तुम्हाला आठवण तुम्हाला नाही मिळाले मार्क, तुमचं गणित नाही चांगलं झालं, आमचं होणार आहे, कारण आम्हाला गणित सगळीकडे लागणार आहे आयुष्यात. त्यामुळे 5 प्रॉब्लेम्स एव्हरी डे कीप फेलियर अवे. दिस इज द रूल. 5 गणित मी रोज फेलेन, तेव्हा मी माझं यश मीच होईल, मी अपयश कधीही येणार नाही मला. हा एक खूप महत्वाचा. तर आता सर्वांना कळलं. आता जेव्हा मी गणिताचं पुस्तक तयार केलं ना, तेव्हा आमच्याकडे आम्ही उलट करतो बरं का, अनुक्रमणिका वगैरे सगळी शेवटी घ्यायची असते. पहिल्यांदी काय करायचं असतं की पहिल्यांदी आम्ही बघतो की 5वी ते 10वी असा पूर्ण सिलेबस समोर असतो. हे घेतलं 5वीला, हे घेतलं 6वीला. आता याचं एक उदाहरण सांगते मी तुम्हाला की बँकेचे व्यवहार 5वी मध्ये मला वाटतं सरळ व्याज घेतलंय, 5वी मध्ये सरळ व्याज, 6वी मध्ये बँकेचे व्यवहार, 7वी मध्ये चक्रवाढ व्याज, 8वी मध्ये चक्रवाढ व्याज, त्याच्यानंतर 9वी मध्ये इन्कम टॅक्स आणि 10वी मध्ये जीएसटी. हा संपूर्ण फायनान्शियल मॅथमॅटिक्स किंवा व्यावहारिक गणित जे तुम्हाला रोज लागतं, की बँकेत गेल्यानंतर मला माहिती पाहिजे की सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय, रिकरिंग म्हणजे काय, फिक्स डिपॉझिट म्हणजे काय, इन्कम टॅक्स मी का भरणार आहे, ही सगळी माहिती आपल्या रोजच्या व्यवहाराला लागते. मग माझा 10वी झालेला विद्यार्थी सुट्टीमध्ये काय काम करू शकेल, तर कुठल्याही वाण्याच्या दुकानामध्ये त्याचे जीएसटीचा एक प्रोग्राम सॉफ्टवेअर आहे. जीएसटी सगळ्यांना भरावा लागतो. तुम्ही जीएसटी शिकणार आहात तर त्या जीएसटी मध्ये बिल असतं बरोबर. त्या बिलावरती सगळे रेट्स असतात. तुम्ही कधी पण आता बघा, आता 9वी 10वी मध्ये तुम्ही कुठेही गेलात दुकानात 2 गोष्टी करायच्या. जरी कॅल्क्युलेटर वरती टोटल करत असले आपण टोटल चेक करायची. दुसरी गोष्ट पर्सेंटेज ऑफ जीएसटी, सीजीएसटी म्हणजे कंट्री स्टेट जीएसटी आणि कंट्री जीएसटी. एसजीएसटी म्हणजे राज्याचा जीएसटी किती लावला गेलाय आणि सी कंट्रीचा जीएसटी किती लावला गेलाय ते पर्सेंटेज, आणि त्याप्रमाणे किती रुपये एक्स्ट्रा भरावे लागले हे तुम्ही चेक करायचं. हे तुमचं गणित तुम्हाला 10वीला आहे उपयोगी बरोबर. प्रत्येक बिलाची टोटल करायची वाण्याच्या बरोबर आहे का, त्यासाठी जायचं वाण्याकडे, आईला सांगायचं मी आणतो सामान किंवा मी आणते सामान, टोटल चेक करायची आणि सीजीएसटी एसजीएसटी त्याच्यामध्ये येतं. तर आमचा 10वी झालेला विद्यार्थी, आम्हाला अशी अपेक्षा होती की सुट्टीमध्ये तो एखाद्या छोट्याशा कंपनीमध्ये जाऊन त्यांचे जीएसटीचं काम त्याने जर पार्ट टाइम केलं तर त्याला काहीतरी रोजगार मिळू शकेल, कारण त्याला जीएसटी येतो. तर ही एक उद्देश समोर ठेवून आपलं महाराष्ट्र सरकार हे पहिलं सरकार आहे भारतामध्ये की ज्यांनी जीएसटी लागू केल्या सिलेबस मध्ये आणलं. त्यामुळे आपण खूप प्रोग्रेसिव्ह म्हणजे खूप आपण विचार करून तो आणलेला आहे. आता सध्याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहे की मी गणिताचा अभ्यास कसा करू, त्यांचा इतिहास आहे
तुम्ही वेगळे वेगळे लोक, मी मात्र एकच सगळं शिकायचं. ते काय आहे, माझ्या डोक्यामध्ये काय भेळ, बरोबर आहे, अगदीच एक्सेप्टेबल आहे. म्हणजे काय आहे की आपल्याला पण एक गोष्ट करू शकतो की आपण कप्पे करतो डोक्याचे, पण त्याने त्रास होतो. कारण आपल्याला इंग्रजांनी ना आपल्या सगळ्या एज्युकेशनचेच कप्पे केले आणि त्याच्यामुळे खूप, म्हणून मग आपण काय करायचं ना की विचार करायचा की अरे भूगोलामध्ये सुद्धा ग्राफ्स आहेत की, मग भूगोलामधले ग्राफ्स मी शिकले आणि मग गणितातले ग्राफ्स शिकले तर मला भूगोल आणि गणित एकमेकांना जोडता येईल. सायन्स मध्ये जे इक्वेशन्स आहेत किंवा फिजिक्स मधली गणित आहेत त्याच्या आधी जर मी गणितामधली समीकरणं प्रॅक्टिस केलं तर मला सायन्स मधला ज्याच्यामध्ये गणित आहे, सायन्सचा जो विषय तो शिकायला सोपा जाईल. असाच अभ्यास करायचा आहे याच्या पुढे की यू हॅव टू, ज्याला मी म्हणते की बाउंड्रीज ज्या सब्जेक्ट्सच्या आहेत की हा भूगोल, हा इतिहास, हा मराठी, या आम्ही आमच्या सोयीकरता ठेवल्या आहेत. शेवटी काय आहे ते सगळं नॉलेजच आहे ना, त्या बाउंड्रीज आपल्याला पुसायच्या. आणि हा विषय आता मी तुम्हाला सांगते की जेव्हा मी पुस्तक तयार केलं 10वीचं गणित, तेव्हा आम्ही भूगोलाच्या लोकांबरोबर एकत्र बसलो. याचं कारण भूगोलामध्ये ब्राझील आहे. तुम्हाला 10वीमध्ये का मला ब्राझीलच घेतलाय माहितीये का तुम्हाला? नाही माहिती. ब्राझील आणि भारत याचा कंपॅरेटिव्ह स्टडी आपण भूगोलामध्ये घातलाय. याचं कारण जीएसटी जी संकल्पना आहे ना, ही संपूर्ण देशासाठी एकच टॅक्स, ही जी संकल्पना आहे ती ब्राझील मधली संकल्पना आहे जी आपण ब्राझील मधनं भारतात राबवली आहे. म्हणून आपण भूगोलामध्ये ब्राझील घेतला आणि गणितामध्ये जीएसटी घेतला. कळलं का तुम्हाला की ब्राझीलच का? कारण ब्राझील मधली जी इकॉनॉमी आहे, त्यांची जी समाज व्यवस्था आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा जो एस्पायरिंग नेशन ज्याला म्हणतात की खूप आशावादी तरुण वर्ग ब्राझीलमध्ये आहे, तसाच भारतामध्ये पण आहे. आणि त्याच्यामुळे एक साधारण सिमिलर इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड, अर्थशास्त्र दृष्ट्या सिमिलर बॅकग्राऊंड मुळे आपण कंपॅरेटिव्ह अनालिसिस ब्राझील इंडियाचा भूगोलात घेतला. आणि जीएसटी सुरुवातीला ना आधीच्या बॅचेस मध्ये, म्हणजे तुमची पुस्तकं व्हायच्या आधी, अर्थशास्त्र हा वेगळा विषय होता 30 मार्काचा. आम्ही ठरवलं तो वेगळा विषय कशाला शिकवायचा लागला मुलांना, आपण तो काढून टाकूया. बरोबर, मी अर्थशास्त्र विषय काढून टाकला आणि अर्थशास्त्र गणित आणि भूगोल आणि बाकीच्या विषयामध्ये थोडं घालून टाकलं. आणि अशा प्रकारे तुम्हाला मग वेगळे विषय कसे जोडता येतील. तर समजा तुम्हाला एखादी, मी हे नेहमी उदाहरण देते, एखादी पावसावरची कविता आहे, तर लगेचच तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये ॲव्हरेज रेनफॉल या ठिकाणचा किती आहे, पॅटर्न कसा आहे हवामानाचा, तुम्ही त्याच्यासाठी ते पुस्तकात असण्याची गरज नाही, तुम्ही कुतूहल म्हणून शिकू शकता. की समजा मला मराठीमध्ये एखाद्या गावातल्या घरावरची कविता आहे, तर कुठल्या प्रकारची घरं आपल्याकडे बनवू शकतात, वेगवेगळ्या प्रकारची घरं वेगवेगळ्या रिजन मध्ये कशी दिसून येतात, हे आपण प्रोजेक्ट मधून करूच शकतो. मग त्याची क्षेत्रफळ, त्याचे आकार, याच्यामध्ये गणित आलंच ना. तर बघा, गणिताला बंधन नाही, भाषेला बंधन नाही आणि भूगोल इतिहास याला सुद्धा बंधन नाही. तुम्ही कुठल्याही विषयाला कनेक्ट करू शकता. मी आत्ता एक कॉन्फरन्स झाली, त्याच्यामध्ये मी एक विषय मांडला की रांगोळी मधून गणित कसं शिकवता येईल. तुम्ही सगळेजण रांगोळी काढता शाळेमध्ये, त्याच्यामध्ये भरपूर गणित आहे. मग तो विषय मी घेतला होता अर्थफुल इक्वेशन्स म्हणून. की इक्वेशन्स मधून, म्हणजे त्याच्यामधली आधी रांगोळी काढतो आपण,
मग त्याच्यामध्ये मी सिमेट्री बघतो आपण. मग त्याच्यामध्ये काही एक गणिताची कन्सेप्ट आहे, नोड्स नावाची कन्सेप्ट आहे, जी थोडीशी पुढच्या म्हणजे कॉलेजमधल्या मुलांसाठी आहे की ती कन्सेप्ट त्याच्यामधून कशी शिकता येईल. तर अशा प्रकारचं आपल्याला हे करता येतं. हे मी तुम्हाला सांगितलं परीक्षेसाठी मी गणिताचा अभ्यास कसा करायचा. प्राचीन आज आपण कुठलं 2026 आणि हा ग्रंथ आहे 12व्या शतकातला. एका मुलीला उद्देशून, लीलावती हे मुलीचं नाव आहे आणि एका मुलीला तिचे वडील हे सांगतायत की मी तुला गणित शिकवतो. आता हे जे वडील आहे ते स्वतः आहेत भास्कराचार्य. भास्कराचार्य कोण होते तर तेव्हाची जी अतिशय फेमस युनिव्हर्सिटी होती, 2 युनिव्हर्सिटीज, नालंदा तक्षशिला तुम्ही नाव ऐकलं असेल तर तिकडच्या नालंदाच्या इकडच्या युनिव्हर्सिटी मधले ते कुलगुरू होते आणि ते महाराष्ट्रातले होते. 40 गावामध्ये पाटणा देवीचं मंदिर आहे, त्या गावामधले ते होते. आणि त्यांनी लिहिलाय की मी किती वर्षाचा असताना लीलावती लिहिला. लीलावती हा जो भाग आहे ना तो सिद्धांत शिरोमणी नावाच्या ग्रंथातला आहे. तर रसगुण पूर्ण मुली, आता हे कोड आहे ना. रस म्हणजे 6 चवी, गोड तिखट आंबट अशा किती चवी असतात 6. तर रस म्हणजे 6, गुण असतात त्रिगुण, सत्व रजतम. तर गुण म्हणजे 3, पूर्ण म्हणजे 0 आणि मही म्हणजे पृथ्वी आणि म्हणून त्याचा क्रोड आहे 1. आणि आता म्हणजे रस म्हणजे 6, गुण म्हणजे 3, पूर्ण म्हणजे 0 आणि मही म्हणजे 1. अंकानाम वामनोगती म्हणजे मी जेव्हा तुम्ही ते कोड तयार होईल तुमचं उलट वाचा. अंकानाम वामनोगती, वामन म्हणजे उलट वाचा. 1036 1036 ते काय आहे इयर आहे. दिस इज द इयर इन विच ही हॅज रिटर्न मनोत्पत्ती नाही म्हणजे माझं जन्मवर्ष आहे 1036. हा पण 1036 इसवी सन नाही तर तेव्हाचं कॅलेंडर होतं शालिवाहन कॅलेंडर होतं तेव्हा. तर हा शालिवाहन शफल रूपसमय म्हणजे शालिवाहन कॅलेंडर प्रमाणे 1036 मध्ये माझा जन्म झाला. मग ते 1036 आत्ताच्या कॅलेंडर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यात 78 वर्ष ऍड करायची. तर मला 1114 म्हणून 1114 हे माझं जन्मवर्ष आहे असं लिहिलंय स्वतः भास्कराचार्यांनी. आणि मग मी किती वर्षाचा होतो. रसगुण वर्षेण मया, मया म्हणजे मी, रस म्हणजे परत 6, गुण म्हणजे 3, उलट वाचा 36 म्हणजे मी किती वर्षाचा होतो. रसगुण वर्षेण मया सिद्धांत शिरोमणी रचिता. रचिता म्हणजे लिहिला म्हणजे मी 36 वर्षाचा असताना हा ग्रंथ लिहिला. हे सगळं कोड लँग्वेज मध्ये सांगितलंय. असा अख्खा लीलावती ग्रंथ एवढा इंटरेस्टिंग आहे. त्याचे 4 खंड आहेत. सिद्धांत शिरोमणी, शिरोमणी म्हणजे समथिंग व्हेरी एकदम उच्च प्रत. सिद्धांत म्हणजे थिअरम्स, सगळ्या थिअरम्स मधलं सगळ्यात महत्वाचं असं पुस्तक किंवा काम म्हणजे सिद्धांत शिरोमणी. आणि त्याच्यामध्ये हे एवढे भाग आहेत त्याचे. गोलाध्याय म्हणजे जॉमेट्री, 3D जॉमेट्री, अल्जिब्रा बीजगणित, गणिताध्याय ऍस्ट्रॉनॉमी आहे. आणि लीलावती जे सगळ्या जगात फेमस झालं, जॅपनीज, चायनीज, फ्रेंच, जर्मन, इटालियन सगळ्या भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं. आणि काही युनिव्हर्सिटीज मध्ये ते शिकवलं जातं. जॅपनीज युनिव्हर्सिटीमध्ये लीलावती शिकवलं जातं आजही. तर भास्कराचार्याचं लीलावती, तर मी तुम्हाला फक्त एकच उदाहरण देते. पाले अलिकुलदलमूलं मालती आतमष्टौ निखिल नवभागशालिनी भृङ्गमेकं निशिपरिमललुब्धं पद्ममध्ये विरोधं प्रतिरणतिरणन्तं ब्रूहिकान्ते संख्याम्. आता हा श्लोक आहे. मला वाटेल काय संस्कृत श्लोक हे गणित. आता ह्याच्यामध्ये सिच्युएशन दिलेली आहे. सिच्युएशन काय
काय आहे तर मालती नावाचं झाड आहे आणि त्या मालती नावाच्या झाडाला भुंगे खूप सारे भुंगे आहेत आणि त्या भुंग्यांचा खवा त्या मालती झाडाकडे जातोय. त्याच्यामध्ये 2 भुंगे आहेत. त्यातला एक भुंगा जो आहे ना तो कमळामध्ये अडकतो आणि दुसरा भुंगा तो त्या दुसऱ्या भुंग्याला हाका मारतोय की अगं मी कमळामध्ये अडकलोय, माझ्यासाठी थांब. तर ते 2 भुंगे असे थांबले. तर अगं तिला मला सांग की किती भुंगे होते एकूण, असा प्रश्न विचारलाय. आता ह्याच्यामध्ये कांतेही संख्या, कांता ही त्या मुलीचं विशेषण आहे. कांता मीन्स अ वन लेडी हू इज हॅव्हिंग अ व्हेरी ब्युटिफुल स्किन. अशी मुलगी जिची खूप सुंदर त्वचा आहे, असं याचा अर्थ म्हणजे कांता. तर अगं माझी कांता, तू मला हे छान उत्तर सांग बरोबर. अशा प्रकारचे सगळे श्लोक आहेत. तर हा चित्र आहे. असं ही मालती आहे, तिथे हे भुंगे आहेत. एक भुंगा अडकला, दुसरा भुंगा थांबलाय आणि मग याचं गणित असं आहे की हे वर्ग समीकरण तयार होतं की 2 बंबल बीज आहेत आणि मग तिथे असं लिहिलंय माहितीये का की निखिल नवभाग शालिनी. नवभाग म्हणजे 9 निशी परिमल लुब्धे अधिक कुलुमदल. आता कुलुदल मूलम म्हणजे वर्गमूळ. सो वर्गमुळामध्ये x/2 एवढे मालती यात नष्ट 1/8 ऑफ रूट x/2 असा त्याचा अर्थ आहे. तर हे बघा रूट x/2. तर ओरिजिनल x होते, त्यातले रूट x/2 एका झाडावर गेले, शिवाय 8, 9 त्यातल्या झाडावर गेले आणि उरले 2. एक कमळा कडकलेला आणि कमळाच्या बाहेर असलेला. तर मला सांग ओरिजिनल भुंगे किती होते. तर हे वर्ग समीकरण मी सोडवलंय आणि होते 72. तर अशा प्रकारचे सगळे श्लोक आहेत. मग त्याच्यात रामायण आहे, महाभारत आहे, अगदी म्हणजे शृंगार रस आहे, वीर रस आहे आणि मग सगळीकडे कोड लँग्वेज वापरते. तर इथे हे पॅरलेलोग्रामचं गणित दिलेलं आहे. आता ना मी तुम्हाला सांगते की ही एक गंमत आहे. अरे ह्याच्यात नाही का, मी एक तयार केलेलं पझल आहे, ते मी तुम्हाला दाखवते आणि मराठी मधलं आहे. मला तुम्ही त्याचं उत्तर सांगायचं. बरं झालं तुम्ही लीलावतीचा विषय काढला. तुम्ही जे पझल केले ते नका आता सांगू. तुम्ही पण पझल तयार केलेलं दिसतंय, जे आपली बडबड करताय त्या ते एकत्र माझ्याकडे द्या, मी साईंकडे पाठवतो, पोच करतो. इंग्लिश बद्दल पाहिजे तुम्हाला का मराठी? मराठी पाहिजे. बघा सोडवता येत नाही का? वाचलं का लोंढे? झालं का वाचून? ठीक आहे.
संस्था आहे, तर आम्ही लीलावती कॉम्पिटिशन्स घेतो, ज्याच्यामध्ये 15 देशांमधून अशा प्रकारची पझल्स मुलं वेगवेगळ्या भाषेत करून पाठवतात. तेलुगू, कन्नड, तामिळ, जॅपनीज, इव्हन स्पॅनिश या सगळ्या भाषांमध्ये अशी लीलावती कॉम्पिटिशन आम्ही घेतो आणि ज्यांची पझल सर्वात बक्षीस मिळेल ती पझल्सचं आम्ही पुस्तक बनवतो. तर खूप सुंदर सुंदर पझल्स मुलांनी तयार केली आहेत. हे खरं गणित आहे. हे 2 विषय जोडणं आहे. आपल्याला याच्या पुढे जाऊन खूप सारा रिसर्च प्रत्येक विषयात झालाय, पण वेगळे वेगळे विषय जोडीन कसे हाच आजच्या दिवसाचा रिसर्च आहे. तुम्ही भाषेला तुम्हाला कल्पना म्हणजे आता तुम्ही लँग्वेज मॉडेल्स म्हणून जर तुम्ही ऐकलं असेल, AI काय वापरतं तर लँग्वेज मॉडेल्स वापरतं. म्हणजे भाषा आणि गणित यांचा परस्पर संबंध कसा आहे याचाच उपयोग करून आपल्याला AI आपल्याला आउटपुट देतो. आपण फक्त वापरतो, पण त्याच्या मागचं जे सगळं डोकं आहे ते लँग्वेज आणि गणिताचं कनेक्शन आहे. तर तशा प्रकारे हे लीलावती खूप सुंदर ग्रंथ आहे. कधीतरी चान्स मिळाला तर त्याच्याबद्दल मी अजून बोलीन. पण तुम्हाला गणिताबद्दल करिअरच्या दृष्टिकोनातून काय ऐकण्याची इच्छा आहे का? तर आता मी असे हे 4 डोळे आहेत. पहिला डोळा सांगतो द वर्ल्ड नीड्स इट. जगाला कुठल्या प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता आहे किंवा स्किल्सची आवश्यकता आहे, प्रावीण्याची आवश्यकता आहे. जगाला पत्रकारांची आवश्यकता आहे, गणितज्ञांची आवश्यकता आहे, शास्त्रज्ञांची आवश्यकता आहे. कळलं? त्याचा अर्थ वर्ल्ड नीड. मग मिशन म्हणजे काहीतरी स्वतःला ठरवणं की माझं मिशन आहे की मला मंगळावर जायचं, काही का असे ना, माय मिशन. देन व्होकेशन म्हणजे काय की तुम्ही काय त्या गोष्टीने शिकणार आहात. पॅशन, यू लव्ह इट म्हणजे काय, माझं प्रेम कशामध्ये. मला कविता करायला आवडतात, मला फुटबॉल खेळायला आवडतं, मला क्रिकेट खेळायला आवडतं, मला पेपर वाचायला आवडतो. काही ते शोधा तुम्हाला काय आवडतं. मनापासून तुम्ही तासनतास काय करू शकता. तुम्ही पझल करू शकता का, तुम्ही डोंगर करू शकता का, तुम्ही धावू शकता का तासनतास. तुम्हाला कशावर तुमचं प्रेम आहे, यू लव्ह इट, त्याच्यामध्ये तुमची त्याच्या 18व्या वर्षी शिकवायला सुरुवात केली. माझं 12वी झालं आणि 13वी आणि 12वीच्या मध्ये जी सुट्टी होती त्याच्यामध्ये माझ्याकडे एक माझी मैत्रीण आली. तिची ICWA ची एंट्रन्स होती, म्हणजे कॉस्टिंगची एंट्रन्स होती. ती मला ती म्हणाली, अगं तुझं आत्ताच 12वीचं गणित झालंय, सगळं तुझं फ्रेश आहे, तू मला शिकव ना. मग मी तिला ICWA च्या एंट्रन्सचं गणित शिकवलं आणि तेव्हापासून मी गणित शिकवायला सुरुवात केली. मग मी मध्ये नोकरी केली 5 वर्ष मुंबईच्या एका फार्मा कंपनीमध्ये. ज्या दिवशी माझ्याकडे प्रमोशनचं लेटर आलं ना की तुम्हाला मॅनेजर म्हणून प्रमोशन आहे, त्याच दिवशी मी रिझाईन केलं. कारण मला समजलं की मला मॅनेजर नाही भेटत, मला शिक्षक, मला आवडतं शिकवायला. दॅट वॉज माय पॅशन. मी शोधलं माझं पॅशन काय आहे. देन यू आर ग्रेट ॲट इट. म्हणजे तुम्हाला काय छान जमतं. कोणाला स्वयंपाक करायला जमतं, कोणाला रांगोळी करायला जमतं, कोणाला क्रिकेट खेळायला जमतं, कोणाला हेअरस्टाईल करायला जमतं, कोणाला छान कपडे शिवायला जमतं, कोणाला छान गोष्टी व्यवस्थित ठेवायला जमतं, कोणाला ड्रॉइंग करायला जमतं. तुम्ही शोधा तुम्हाला काय जमतं आणि जे जमत नाही पण आवडतं अशा गोष्टी शिकता येतात. मला फुटबॉल करायला जमत नाही पण मला आवडतं ना. मला किल्ले बघायला आवडतात, मला हिमालयात ट्रेकिंगला जायला आवडतं, मग मी शिकून घेईन ना कसं जायचं ते. मग इथे तुमचं प्रोफेशन म्हणजे मग तुम्ही काय, जेव्हा तुमचं आणि
इंटरसेक्शन आहे करिअर. म्हणजे फक्त आवडून चालत नाही. म्हणजे मी जर ठरवलं की मला पॅशन आहे शिकवण्याची, पण मी फक्त शिकवत राहिले आणि मी म्हटलं पैसे नको, असं चालेल का? नाही चालणार. तो मला नोकरी धंदा उद्योग तर करावा लागेल. सो बेसिकली पॅशन, मिशन, प्रोफेशन आणि वोकेशन या सगळ्याचं इंटरसेक्शन आहे करिअर. मला माझं कशावर प्रेम आहे, मला काय आवडतं, मला काय येतं आणि मला पैसा कशात मिळणार. बऱ्याच वेळेला लोकांना अशा गोष्टी कराव्या लागतात ज्या त्यांना आवडत नाहीत पण त्यांना पैसा देतात. मग काय होतं की एका ठराविक वयानंतर ते टेक अर्ली रिटायरमेंट. एक ठराविक पैसा त्यांच्याकडे जमला की ते म्हणतात आता मी रिटायर होतो, मला पाहिजे ते मी करेन. आणि मग तो माणूस एखादं हॉटेल उघडतो, डोंगरावर जातो, फक्त सायकलिंगच करतो. आपण पाहिलंय ना आपल्या आजूबाजूला अशी उदाहरणं आहेत की 30 वर्ष नोकरी केली आणि मग ठरवलं की पास, आता मला पाहिजे ते मी करेन. माझं पॅशन, आय विल फॉलो माय पॅशन. मग काय पॅशन आहे? कॉमेडी शो करण्याचं पॅशन आहे. ठीक आहे ना, काही असू शकतात. त्या काळामध्ये तर तेवढ्या संधी आहेत तुमच्यासमोर. आणि मग दिस इज युअर पर्पज ऑल्सो. पर्पज म्हणजे व्हाय आय एम हिअर. मी या तिथे का आहे, मला एवढी शाळा चांगली का आहे, मला एवढे चांगले शिक्षक का आहे, मी इतक्या चांगल्या ठिकाणी परमेश्वराने मला का निवडलाय. तर देयर मस्ट बी सम पर्पज. माझ्या हातून काहीतरी असं काम होणार आहे की म्हणून मी या तिथे आहे. मग मी ते शोधायला पाहिजे ना की माझं पर्पज काय हेतू आहे की मी या तिकडे आहे. मला एवढ्या चांगल्या संपूर्ण परमेश्वराने या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी बॅलन्स केल्या आहेत की मला चांगले आईवडील दिले, चांगलं घर दिलं, चांगले शिक्षक दिले, चांगली शाळा दिली. सो देयर मस्ट बी सम पर्पज. सो यू हॅव टू फाइंड इट. सो द सर्च ऑफ करिअर इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑल ऑफ दिस. ओके. तर आता समजा तुम्ही म्हणता की गणित कुठे कुठे लागतं, तर सगळ्यात तुमच्या जवळचं म्हणजे जेईई, सीईटी. सगळी मुलं काही ते करू शकत नाही. 2% किंवा 3% मुलं करू शकतात. त्याच्यामुळे तो एक आहे जेईई, सीईटी. केईपीवाय नावाची पूर्वी परीक्षा होती, ती आता बंद केली आहे. आयसर नावाची जी कॉलेजेस आहेत, आयसर मध्ये ऍडमिशन घ्यायला किशोर वैज्ञानिक नावाची परीक्षा होती, ती आता बंद केली आहे. बँकिंग डिझायनिंग नावाचा एक कोर्स असतो की बॅचलर इन डिझायनिंग, तिथे पण गणित लागतं. मी जो कोर्स कॉलेजमध्ये शिकवते तो BSc इकॉनॉमिक्स. मी इकॉनॉमिक्स शिकवते. मी इकॉनॉमिक्सच्या मुलांना गणित आणि स्टॅटिस्टिक्स शिकवते. तिथे आम्ही सगळं गणिताच्या भाषेत अर्थशास्त्र शिकवतो. PBA, PCA सगळ्यांना माहिती आहे ते कोर्स. या सगळ्या कोर्सला लागतो क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, म्हणजे चांगलं गणित येण्याची गरज आहे. म्हणजे ह्यातलं काहीही जरी तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला बँकेत जायचं आहे, तुम्हाला पुढे MBA करायचं आहे, तुम्हाला BSc करायचं आहे, तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे, तुम्हाला आयसर सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये जायचं आहे, म्हणजे प्युअर सायन्स करायला, फिजिक्स, केमिस्ट्री, आणि तुम्हाला जेईई करून इंजिनिअरिंग करायचं आहे, तर सगळीकडे आपल्याला काय लागणार आहे? गणित. आता कसं असतं ना, गणिताची लेव्हल आहे, 4 लेव्हल्स आहेत. पहिली जी लेव्हल आहे ना ती सगळ्यात सोपं गणित, 10वी पर्यंत. लेव्हल 1. लेव्हल 1 म्हणजे 10वी पर्यंतचं गणित. लेव्हल 2 म्हणजे 12वी पर्यंतचं गणित. 12th स्टँडर्ड म्हणजे लेव्हल 2. लेव्हल 3 म्हणजे 12वी पर्यंतचं गणित आहेच, पण त्यातले कन्सेप्ट एकमेकांना जोडून गणित सोडवता येणं. म्हणजे ग्राफ्स, जॉमेट्री आणि अल्जिब्रा, जॉमेट्री आणि इक्वेशन्स एकमेकांना जोडून गणित सोडवता येणं. मल्टी स्किल्स, ज्याला मल्टी कन्सेप्च्युअल स्किल्स त्याला आपण म्हणतो आहे. आणि लेव्हल 4 म्हणजे मल्टी ऍप्लिकेशन, म्हणजे वेगवेगळ्या विषयामधलं गणित कळणं, वेगवेगळ्या कन्सेप्ट मधलं गणित कळणं आणि शिवाय 12वी पर्यंतचं गणित कळणं. तर अशा 4 लेव्हलमध्ये आपण गणित शिकत असतो. आता हे जे कोर्सेस आहेत ह्याच्या परीक्षा आहेत, तर लेव्हल 1 कुठे लागतं?
असते की 12वी पर्यंतचं गणित ठीक आहे. BBA, BCA आणि बँकिंग या ज्या परीक्षा असतात त्याला तुम्हाला 10वी पर्यंतचं गणित सफिशियंट आहे. थोडा अजून अभ्यास केला की तुम्हाला याच्या एंट्रन्सेस देता येतात. लेव्हल 2चं गणित कुठे लागतं तर CA ची जी एंट्रन्स आहे CPT, ICWA, हॉटेल मॅनेजमेंट, डिझाईन, आर्किटेक्चर या सगळ्याला लेव्हल 2चं गणित लागतं. म्हणजे 12वी पर्यंत ओके व्यवस्थित 12वी पर्यंतची पुस्तकं नीट केलेली. त्याच्यानंतर लेव्हल 3चं गणित कुठे लागतं CET ला लागतं. आमच्याकडे जे आम्ही BSc इकॉनॉमिक्सच्या एंट्रन्स घेतो त्याला लागतं. आणि प्युअर सायन्स मध्ये तुम्हाला जर ग्रॅज्युएशन करायचं असेल म्हणजे फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये, बायोटेक्नॉलॉजी मध्ये, जेनेटिक्स मध्ये, बॉटनी, झुओलॉजी तर तुम्हाला त्या एंट्रन्स करता लागतं. आणि लेव्हल 4 JEE म्हणजे लेव्हल 4चं गणित कुठे लागतं IIT, बिट्स पिलानी, KVPY म्हणजे आयसर ह्या स्पेशलाइज्ड इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला लेव्हल 4चं गणित लागतं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळलं कुठे कुठे कुठलं गणित लागतं. आणि मग प्रिपरेशन कशी करायची असते तर पहिलं फक्त तुम्हाला स्टडी मटेरियल रीड करायचं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. 10वीचं गणित स्टडी मटेरियल म्हणजे तुमची पुस्तकं वाचायची, त्यातले कन्सेप्ट वाचायचे आणि गणितं सॉल्व्ह करायची. एवढंच तुम्हाला करायचं. लेव्हल 2 मध्ये काय करायचं ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स म्हणजे बाहेरच्या जगामध्ये कसं जास्तीत जास्त उपयोग होतोय आणि एक्स्ट्रा रिडिंग तुम्हाला त्याचं करावं लागतं. लेव्हल 3 मध्ये वेगवेगळ्या रेफरन्स बुक्स मधले वेगवेगळ्या पुस्तकातले प्रश्न घ्यायचे आणि ते डिस्कशन करून सॉल्व्ह करायचे. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर डिस्कस करायचे ते. आणि लेव्हल 4 मध्ये पूर्णपणे ओपन बॉक्स थिंकिंग याचा अर्थ वेगळ्याच प्रकारचा विचार करायचा, उत्तराकडून प्रश्नाकडे जाणं. एखादं गणित आहे त्याचं उलट्या प्रकारचं गणित घेणं आणि ते सोडवून मग दिलेल्या गणिताचं सोल्युशन काढणं. जेव्हा आपण म्हणतो की कम्प्लिटली ओपन बॉक्स थिंकिंग की वेगळ्या प्रकारचा विचार. आता हे 3 केलं ना तर ह्याच्यामध्ये तुमचं प्रावीण्य येतं. ओपन बॉक्स थिंकिंग तुम्हाला जमू शकतं. आता जेव्हा तुम्ही कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जाता मी 10वीच्या पण म्हणेन या गोष्टी आवश्यक आहेत. कीपिंग माइंड काम. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पेपर सुरू करता 2 मिनिटं डोळे मिटायचे, शांत करायचं स्वतःला, श्वासोश्वासाकडे लक्ष द्यायचं, थोडंसं प्राणायाम करायचं आणि डीप ब्रेथ घ्यायचा. पेपर सुरू व्हायच्या आधी सगळ्यांनी खूप विचार असतात, मित्रमैत्रिणी बोलत असतात, घरी काहीतरी सांगितलेलं असतं, पेपर नीट वाच, आई वडिलांच्या खूप इन्स्ट्रक्शन्स असतात. तर सगळ्या बाजूला पाहिजे नाही तरी चालते कारण त्याचा अर्थ तुम्हाला समजणार नाही. कारण मॅथमॅटिक्स मध्ये नंबर थिअरी मग फक्त सिमेट्रीचा अभ्यास म्हणून सिमेट्री, ग्राफ थिअरी नावाचा एक पेपर आहे. कॅल्क्युलस जर तुम्ही 11वी-12वीला शिकता, मग मल्टी डायमेन्शनल अनालिसिस, फ्रॅक्टल जॉमेट्री. आता नवीन 9वीचं पुस्तक जेव्हा येईल त्याच्यामध्ये आम्ही फ्रॅक्टल जॉमेट्री घेतलाय. आणि फायनान्शियल मॅथमॅटिक्स जे तुम्ही शिकता GST वगैरे तो ह्याचा. स्टॅटिस्टिक्स मध्ये हे तुम्ही आता बघू नका कारण ते तुमच्याकडनं नाहीये, तुम्ही ते ऐकलेलं नाहीये. तर हा सगळा मॅप आहे की कुठे कुठे लागतं काय काय. एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत आणि हे खूप मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्टचं जाळं आहे जे सगळीकडे लागतं जगामध्ये. आता हा ना एक खूप छान ग्राफ आहे तुमच्याकरता एकदम महत्वाचा आहे. इथे आहे एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट म्हणजे नोकरी मिळणं, बरोबर. आणि इकडे आहे मीन अॅन्युअल वेजेस म्हणजे मला वर्षाला किती साधारण पगार मिळेल, बरोबर. आता इकडे सगळीकडे गणित आहे. समजा तुम्ही शास्त्रज्ञ, नॅचरल सायन्स वगैरे मॅनेजर असे झाला
तर तुम्हाला हा अमेरिकेतला डेटा आहे, $1,00,000 मिळतात अमेरिकेमध्ये वर्षाला. जर तुम्ही इंजिनिअरिंग केलं, सिव्हिल इंजिनिअरिंग केलं तर साधारण $2 ते $3,00,000 मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही सायंटिफिक प्रोजेक्ट्स मध्ये काम केलं, कम्प्युटर प्रोग्रामिंग केलं तर तुम्हाला $4,00,000 मिळतात. तर जसं तुम्ही तुमचं फील्ड जसं वेगळं वेगळं होत जाईल, कम्प्युटर रिलेटेड होईल, टेक्नॉलॉजी रिलेटेड होईल, तसं तसं तुम्हाला डिमांड जास्त आहे. म्हणजे अशा प्रकारचं करिअर. आणि तुम्हाला काही प्रश्न आहे?